हाय फ्रेंड्स, मैं सुषमा सरने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे। म्हणजे काही दिवसापासून प्रश्न येत होते, काही कमेंट येत होत्या आणि त्या कमेंटवरच मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तसे तर कमेंटमध्ये मी उत्तरे दिलेली आहेत, काही कमेंट माझ्या हाताने चुकून डिलीट झाल्या, त्याच्यामुळे मग म्हटलं की बोलावं, त्या कमेंटवरती बोलावं। तर काही कमेंट होत्या यूट्यूब चॅनलविषयी, माझ्या यूट्यूब चॅनलविषयी कमेंट होत्या काही, आणि काही कमेंट होत्या त्या शिवांशच्या स्कूलविषयी आणि शिवांशविषयी। तर आपण ह्या दोन्ही कमेंटवरती बोलूया। सगळ्यात पहिली जास्त कमेंट येणारी कमेंट होती ती म्हणजे तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का। तर आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण झाले ना, तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं होतं। आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आणि वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतं। तर चॅनल वगैरे मॉनिटाईज झालं, तर मग चॅनल मॉनिटाईज झालं, पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर गुगल ॲडसन पिन आला का, तर नाही, गुगल ॲडसन पिन अजूनही मला मिळालेला नाही। यूट्यूबची जी काही पॉलिसी आहे त्याच्यानुसार जोपर्यंत आपल्या गुगल ॲडिसनमध्ये $10 म्हणजे जमा होत नाही, तोपर्यंत आपल्याला गुगल ॲडिसन पिन मिळत नाही। त्याच्यामुळे अजून गुगल ॲडिसन पिन आला नाही। गुगल ॲडिसन पिन यायचा आहे, तर येईल काही दिवसांमध्ये येईल। आणि तिसरी कमेंट अशी होती की यूट्यूबकडनं पहिलं पेमेंट मिळालं का। नाही, अजूनही यूट्यूबकडनं पहिलं पेमेंट मिळालं नाही, कारण तर जोपर्यंत $100 होणार नाही आपले कंप्लीट, तोपर्यंत पहिलं पेमेंट येत नाही असं आहे। तर त्याच्यामुळे अजूनही आपलं पहिलं पेमेंट आलेलं नाही, आणि मला असं वाटते की अजून काही महिने पहिलं पेमेंट येणार नाही, आणि जेव्हा येणार तेव्हा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार। आणि ह्या सगळ्या कमेंट होत्या। आणि चॅनल मॉनिटाईज झालं का, ही कमेंट भरपूर दिवसापासून येत होती, म्हणून मग म्हटलं की चला या विषयावर बोलून घ्यावं आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन द्यावी। ते चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे, पण गुगल ॲडिसन पिन अजून आलेला नाही, आणि पेमेंट पण आलेलं नाही। पेमेंट यायला एवढं वर्ष तरी लागलं पहिलं पेमेंट यायला, कारण तर पेमेंट येतं ते व्ह्यूजवर अवलंबून आहे। व्ह्यूज म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ बघतो ना, तेव्हा जी ॲड येते त्याच्यावर अवलंबून आहे असं म्हणतात। आणि त्याच्यानुसार माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज खूप कमी येते, 300, 400, 500 असे व्ह्यूज असेल तर पेमेंट लवकर मिळत नाही। तर प्रत्येक व्हिडिओला जर 1000च्या पुढं असे व्ह्यूज असले ना, तर लवकर पेमेंट मिळण्याची शक्यता असते। पण इथे 300, 400, 500 व्ह्यूजवर काहीच डॉलर बनत नाही, त्याच्यामुळे पेमेंट वगैरे सध्या तरी येणार नाही। खूप लांबची गोष्ट आहे पेमेंट येण्याची, कारण तर एवढ्याशा व्ह्यूजवर अजिबात पेमेंट लवकर मिळणार नाही। मला तरी वाटतं की पूर्ण हे वर्ष म्हणजे 2024 हे पूर्ण वर्ष लागणार पेमेंट यायला, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लागू शकतो पहिलं पेमेंट यायला। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे। आणि अजून शिवांशविषयी कमेंट आल्या होत्या। शिवांशच्या स्कूलची फी काय आहे, आणि शिवांश आता कोणत्या क्लासमध्ये आहे, ज्युनियरला आहे की ज्युनियरला, शिवांशला नर्सरीमध्ये टाकलं होतं का। तर ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्यात पहिले तर शिवांशला नर्सरीमध्ये टाकलेलं नव्हतं। जेव्हा त्याचं नर्सरीमध्ये टाकण्याचं वय होतं, त्या वर्षी मी घरीच ठेवलं होतं त्याला, घरीच ठेवलं होतं म्हणजे कोरोनाची दुसरी लाट आली होती, तर त्याच्यामुळे अशी शाळासुद्धा मधात बंद झाल्या होत्या। त्याच्यामुळे हा विचार केला होता की नको यावर्षी टाकायला, म्हणून मग आम्ही शिवांशला त्यावर्षी टाकलं नव्हतं नर्सरीमध्ये। तर घरीच मी त्याला शिकवलं होतं, जे काही मला येते, जेवढी मला शिकवता येत होतं, जेवढा तो शिकू शकत होता तेवढं मी त्याला घरी शिकवलं। म्हणजे ते स्टँडिंग लाईन असू दे, स्लिपिंग लाईन असू दे, ह्या सगळ्या लाईन वगैरे, सर्कल वगैरे शिकवणं, इथून मी सुरुवात केली होती शिवांशला शिकवण्याची। तर ABCD पासून पूर्ण ABCD, अ आ इ ई शिकवली, अक्षरांची ओळख, स्पेलिंग वगैरे वाचायला शिकवलं। 1 2 3 4 तर त्याला 100पर्यंत येत होते। जेव्हा तो स्कूलमध्ये जायचा होता त्याच्या आधी त्याला 1 to 100पर्यंत येत होते। स्पेलिंगसुद्धा वाचत होता, सगळ्या गोष्टीची ओळख होती, म्हणजे तर तो शिकला, कारण तर त्याची इच्छा होती, त्याची आवड होती त्या शिकण्याची, त्याच्यामुळे तो शिकला। लिहिता पण येत होते शिवांशला। मग त्यानंतर जेव्हा शिवांशला 4 वर्ष पूर्ण झाले आणि 5व्या वर्षी आम्ही शिवांशला टाकलं होतं ज्युनियर KGला, तर त्याला सरळ घेतलं ज्युनियर KGला, कारण तर त्याचं वय बसत होतं ज्युनियर KGला। तर जेव्हा शिवांश ज्युनियर KGला गेला, शिवांशला जास्त काही शिकवण्याची गरज पडली नाही, त्याला आधीच खूप येत होतं। तर ते टीचर पण म्हणायचे की शिवांश खूप हुशार आहे। जर आपण नर्सरीमध्ये टाकलं नाही, मग नर्सरीचं वय निघून गेलं, तर मुलांना म्हणजे त्यांचं वय जर ज्युनियर KGमध्ये जाण्याचं असेल तर मग त्यांना नर्सरीमध्येच घेते का, तर नाही, त्यांचं वय जर ज्युनियर KGमध्ये बसत असेल तर ज्युनियर KGमध्येच घेते, आणि नर्सरीमध्ये बसत असेल तर नर्सरीमध्ये घेते। तर आता शिवांशला 6वं वर्ष सुरू आहे, आणि आता तो गेला आहे सिनियर KGला। शिवांशला नर्सरीमध्ये टाकलं नव्हतं, सरळ ज्युनियर KGला टाकलं। ज्युनियर KG तर चांगल्या पद्धतीने पास झाला, आता सिनियर KGला जो गेला आहे। तर अजून शिवांशची सिनियर KGची ॲडमिशन केलेली नाही, त्याच स्कूलमध्ये ठेवायचं आहे शिवांशला। शिवांशच्या स्कूलची आता फी, जेव्हा शिवांशला स्कूलमध्ये टाकलं तेव्हा त्याची फी होती 19,000 रुपये, दरवर्षी 1,000ने वाढणार। तर नर्सरी ते सिनियर KG डोनेशन वगैरे स्कूलने घेतलं नाही, फक्त वार्षिक फी घेतली।
तर ज्युनियर के जीची 19,000 रुपये फी होती, तशीच आता सिनियर के जीची आहे 20,000 रुपये फी शिवांशच्या स्कूलची. तर अजून ॲडमिशन केली नाही, मग ते टप्प्याटप्प्याने देऊ शकतो आपण. आता जसे आपण एकदम सर्वसाधारण लोक त्याच्यामुळे एका वेळेस भरू शकत नाही 20,000, तर त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्याने 2 टप्प्याने 3 टप्प्याने द्यायला सांगतात. मग तशी आपण फी द्यायची. तेवढी तिथे चांगली सुविधा आहे की टप्प्याटप्प्याने तुम्ही आपल्या मुलांची फी स्कूलची देऊ शकता. तर शिवांश जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये झाला, म्हणजे पहिल्या वर्गामध्ये झाला, तेव्हा ना शिवांशच्या स्कूलचं डोनेशन असणार आणि वरून फी पण असणार. पहिल्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत शिकण्यासाठी डोनेशन एकदा घेते, पण वार्षिक फी तर द्यावीच लागणार. आता सिनियर के जीला तो गेला आहे, तर आता काही दिवसामध्ये ॲडमिशन करावी लागणार त्याची स्कूलमध्ये जाऊन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. तर ह्या ज्या शिवांशविषयी ज्या कमेंट आल्या होत्या, नर्सरीला टाकल्यानंतर का त्याला शिवांश कोणत्या क्लासमध्ये गेला, ज्युनियरला गेला की सिनियरला गेला, आणि त्या व्यतिरिक्त अजून एक कमेंट होती की शिवांशच्या स्कूलची फी काय आहे. ह्या सगळ्या कमेंटनं चुकून माझ्याकडनं डिलीट झाला होता. म्हणजे एकच कमेंट केली, त्यावर रिप्लाय देता ती कमेंट चुकून माझ्याकडनंच डिलीट झाली होती. मी माझ्या मिस्टरांचा मोबाईल बघत होते, मला कळलंच नाही, मी त्यांचा मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मी माझा मोबाईल घेऊन त्यावर कमेंटवर रिप्लाय देत होते. तर मला असं वाटलं की मी माझ्या मिस्टरांच्याच मोबाईलमधून त्या कमेंटला रिप्लाय दिल्यानंतर लगेच ती कमेंट डिलीट करायला गेले, तर पूर्णच कमेंट डिलीट झाली. त्याच्यामुळे मग म्हटलं की त्यांना राग आला असणार. अमृता कांबळे नावाच्या ज्या सबस्क्रायबरनी शिवांशविषयी ज्या कमेंट केल्या होत्या, त्या कमेंट माझ्याकडनं चुकून डिलीट झाल्या होत्या, म्हणून त्याच्यासाठी मी सॉरीचा मेसेज पण टाकला होता. त्यावर काही रिप्लाय आला नाही. तर मग म्हटलं की चला आपण बोलावं की नाही, तर तुम्हाला असं वाटेल की काहीतरी विचारलं, आपण जे प्रश्न विचारले ते कमेंटमध्ये तू उत्तरं दिले, पण शेवटी कमेंटसुद्धा डिलीट मारून टाकली, असं वाटू नये. याच्यासाठी मी तुम्हाला आता सांगते की चुकून त्या दिवशी माझ्याकडनं ती कमेंट डिलीट झाली होती. व्हिडिओ बघून तुम्ही ज्या कमेंट करता ना, ते बघून मला खरंच खूप चांगलं वाटते. आणि असं नका समजू की मी कमेंट वगैरे डिलीट मारते. मी कमेंट डिलीट वगैरे मारत नाही स्वतः जाणून, पण चुकून झाली तर होऊ शकते, तर त्यासाठी सॉरी. तर चला, अमृता कांबळे ह्या आपल्या चांगल्या सबस्क्रायबरनी शिवांशच्या स्कूलविषयी आणि शिवांशविषयी जे प्रश्न विचारले होते त्यावर तिने आज उत्तरं दिली आहेत. आणि कमेंटसुद्धा डिलीट झाली होती ना, त्याच्यावर पण मी बोलले की कमेंट का बरं डिलीट झाली, ते तुम्हाला कळलंच असेल. तर चला, असेच काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत